नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग आणि माझ्यासोबत आहे माझी सहकारी. नमस्कार, मी प्रज्ञा कुलकर्णी हस्तक आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड पडली आहे. जोगेश्वरी इथल्या भूखंड घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून ही छापेमारी सुरू झालेली आहे. अगदी सकाळी 8:30 वाजल्यापासूनच ईडीचं पथक हे वायकर यांच्या घरी दाखल झालं आणि ईडीचे 10 ते 12 अधिकारी वायकर यांच्या घरी चौकशीसाठी पोहोचलेले आहेत. तर मुंबईतल्या जोगेश्वरी इथला भूखंड घोटाळा प्रकरणी वायकर हे ईडीच्या रडारवरती आहेत आणि जोरदार अशा पद्धतीनं सकाळी 8:30 वाजल्यापासून चौकशी सुरू आहे. ईडी अधिकारी 10 ते 12 जणांचं पथक जे आहे ते सकाळी 8:30 वाजताच रवींद्र वायकर यांच्या घरी पोहोचलेलं आहे. कागदपत्रांची तपासणी जी आहे ती केली जाते. मात्र जर आपण हे चित्र पाहिलं तर रवींद्र वायकर यांच्या इमारतीच्या बाहेर आता शिवसैनिक जमायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. तर अगदी घरच नव्हे तर काही कार्यालयांवरती अशा एकूण 7 ठिकाणी या ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत आणि या ईडीच्या धाडीच्या माध्यमातून कागदपत्रांची तपासणी चाचपणी ही सुरू झालेली आहे. रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड. मुद्दा आहे तो म्हणजे टायमिंगचा, कारण उद्या शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भातला निकाल लागतोय आणि आज ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड पडलेली आहे. त्याच्यामुळे राजकीय प्रतिक्रिया सुद्धा येऊ लागलेल्या आहेत. तर रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीची धाड पडली आहे. जोगेश्वरीमधील भूखंड घोटाळा प्रकरणात ईडीचं हे धाड सत्र सुरू आहे. रवींद्र वायकरांच्या घरी सकाळी 8:30 वाजता ईडीचे 10 ते 12 अधिकारी दाखल झाले. तर रवींद्र वायकरांशी संबंधित एकूण 7 ठिकाणी ईडीची ही छापेमारी सध्या सुरू आहे. रवींद्र वायकरांसह त्यांच्या भागीदारांवर सुद्धा ईडीची धाड पडलेली आहे. तर मुंबई पालिकेच्या जागेवरती 500 कोटींच्या 5 फाइव्ह स्टार हॉटेलचं बांधकाम केल्याचा आरोप हा वायकरांवरती ठेवण्यात आलाय. हेच आरोप जे आहेत ते वायकरांवर आहेत. मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्टचा आणि सुप्रीमो बँकवेटच्या नावानं शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तर पालिकेच्या अखत्यारीत असलेले क्रीडांगण आणि गार्डनच्या जागेवरती बांधकाम केल्याचा सुद्धा त्यांच्यावर आरोप आहे. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील व्यारवली गावामध्ये बांधकाम केल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. तर हॉटेलची किंमत 500 कोटी असल्याचा भाजप नेत्यांनी दावा केलेला आहे.